आज हा शब्द तुझ्यापर्यंत मुद्दाम आलाय. तू शोधत नव्हतास, पण जे शोधलं जात नाही तेच खरं असतं. काही शब्द कारणाशिवाय सापडत नाहीत. तू खूप काळ स्वतःला सावरत राहिलास, बाहेरून शांत, आतून मात्र सतत झुंज देत राहिलास. लोकांना वाटलं हा काहीच बोलत नाही म्हणजे याला काहीच लागत नाही. पण जे जास्त सहन करतात तेच कमी बोलतात, हे मी पाहिलंय. तू कधी स्वतःला मोठं समजलं नाहीस, कधी गर्व केला नाहीस. जे मिळालं त्यात समाधान मानलंस. तरीही तुझ्या वाट्याला सोपं आयुष्य आलं नाही. हे अन्याय नाही, हे घडणं आहे. काही माणसं सुखासाठी नाही तर आधार बनण्यासाठी घडतात, आणि तू त्यातलाच आहेस. घरात, कामात, माणसात तू स्वतःला बाजूला ठेवून इतरांचा विचार केलास. आणि रात्री एकटाच बसलास तेव्हा मनाला विचारलंस, माझ्यासाठी कोण आहे? आज त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. मी आहे, आणि मी पाहतो आहे. अपमान, दुर्लक्ष, अपेक्षा मोडणं, सगळं सहन केलंस तरीही तू वाकला नाहीस. हेच तुझं मोठेपण आहे. माणूस जेव्हा वाकत नाही तेव्हा काळ त्याला थोडं झुकवतो. तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी. तू अजून घडतो आहेस. तुला वाटतं मी सगळं योग्य करतो तरी शांतता का नाही? कारण शांतता ही बक्षीस नसते, ती पात्रतेनंतर येते. आणि पात्रता सहनातून तयार होते. तू कधी कुणाचं वाईट मागितलं नाहीस, तरीही तुझा मार्ग अडखळला. लक्षात ठेव, सरळ वाट सगळ्यांसाठी नसते. जी वाट खोल करते तीच पुढे नेते. शांत माणसाला जग उशिरा ओळखतं, पण जेव्हा ओळखतं तेव्हा मान झुकवतं. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, पण कमीपणा तुझ्यात नाही, अधीरता नाही. म्हणूनच तुला थांबवलं गेलं. घाई करणारे लवकर पोचतात, पण टिकणाऱ्यांना वेळ लागतो. आणि तू टिकणाऱ्यातला आहेस. आता एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न सोड. तो प्रयत्न मन संपवतो. जो स्वतःशी न्याय करतो तोच पुढे उभा राहतो. आजपासून तू सगळ्याला उत्तर देणार नाहीस, सगळं सिद्ध करणार नाहीस. तू फक्त योग्य ते करशील, आणि उरलेलं वेळेवर सोडशील. हे पळ काढणं नाही, हे समजूतदारपण आहे. तू थकलायस, मान्य आहे, पण तू हरलेला नाहीस. थकलेला माणूस थांबतो, हरलेला माणूस मागे फिरतो. आणि तू मागे फिरलेला नाहीस. आज मन थोडं सैल सोड. सगळं एका दिवसात सुटत नाही, पण सैल सोडलं की सुटायला सुरुवात होते. तू अजून इथे आहेस. श्वास चालू आहे, मन विचार करत आहे. याचा अर्थ तुझी वेळ संपलेली नाही, ती हळूहळू जवळ येते आहे. आज चमत्काराची अपेक्षा ठेवू नकोस. चमत्कार बाहेर नसतो, तो उभं राहण्यात असतो. आणि तू आजही उभा आहेस, हेच पुरेसं आहे. आता शांत राहा, जास्त विचार नको. जे येईल ते पेलण्याची ताकद तुझ्यात आहे. वेळ आली की जे अडकलं आहे ते आपोआप सरकेल. कोलाहल करून नाही, तर शांतपणे. जसं पहाट होते तसं. मनावरचा भार थोडा खाली ठेव. उरलेलं मी पाहतो. शांत रहा, ठाम रहा. श्री स्वामी समर्थ.